नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सागर जगताप सर स्वागत करतोय तुमचं इन्फिनिटी पोलीस भरती अकॅडमी या यूट्यूब चॅनलवरती। विद्यार्थी मित्रांनो, पोलीस भरती प्रक्रियेला नुकतीच सुरुवात झालेली आहे। अर्ज जी काही विविध जिल्ह्यांमधील जेवढ्या काही जागा अपलोड झालेल्या आहेत, अर्ज प्रक्रियेला सुरुवात 29 तारखेपासून सुरुवात झालेली आहे। अनेक विद्यार्थी आता इथून पुढच्या साधारणतः या 20 ते 25 दिवसाच्या कालखंडामध्ये या अर्ज प्रक्रियेत कोणत्या जिल्ह्यामध्ये फॉर्म भरायचा आहे, कोणत्या पोस्टसाठी फॉर्म भरायचा आहे याच्यावरती महाराष्ट्रातल्या अनेक विद्यार्थ्यांचं लक्ष असणार आहे। आणि त्या विद्यार्थ्यांमध्ये जी काही संभ्रमावस्था निर्माण झालेली असते ती दूर करण्यासाठी आपण एका व्हिडिओच्या माध्यमातून जेवढ्या काही एकाच पोस्टशी रिलेटेड जेवढ्या काही जिल्ह्यांमधल्या जागा आहेत त्यांचा एकाच व्हिडिओच्या माध्यमातून आपण त्याचं विश्लेषण विद्यार्थ्यांसाठी करत आहोत, जेणेकरून त्यांना अंदाज बांधता येईल की आपल्याला कोणत्या जिल्ह्यामध्ये फॉर्म भरायचा आहे आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये असणाऱ्या जागांची संख्या, आपल्या कास्टमध्ये आलेली संख्या आणि आपल्याला कोणत्या ठिकाणी बेटर होईल फॉर्म भरण्यासाठी। नक्की तुमच्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण अशी ही माहिती जे पोलीस भरती करणारे विद्यार्थी यांना त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवणं गरजेचं आहे। शेअर करायचं आहे, लाईक करायचं आहे आणि चॅनलला नवीन असाल तर तुम्ही चॅनल सबस्क्राइब करायला विसरायचं नाही। विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहिती आहे जी काही जागा उपलब्ध झालेल्या आहेत त्यामध्ये आपण त्यांचं एक जिल्ह्यावाईज जर आपण त्याची माहिती बघायला गेलो तर सगळ्यात जास्त जागा जर आपल्याला माहिती नेहमीप्रमाणे दरवर्षी ज्या ठिकाणी असतात ते म्हणजे मुंबई शहर। 2459 पदं इथं पोलीस शिपाईची असणार आहेत, बरोबर। त्यानंतर मुंबई लोहमार्ग आहेत, 743 जागा आहेत तिथं। ठाणे शहर असणारे 654 जागा तिथं असणार आहेत आणि त्याच्यासाठी तुम्हाला अर्ज करताना सुद्धा या गोष्टीचा विचार करावा लागणार आहे। ठाणे ग्रामीण असेल 167 पद आहेत एकूण तिथं। नवी मुंबई 445 जागा आहेत तिथं। मीरा भाईंदर 840 जागा आहेत। पुणे शहर खूप मोठ्या जागा आहेत, यावर्षी सुद्धा 1733 पद आहेत। पुणे ग्रामीण साठी 69 आहेत। लोहमार्ग पुणेसाठी 54 आहेत। पिंपरी चिंचवड साठी सुद्धा जागा आहेत भरपूर साऱ्या 322। सोलापूर शहरासाठी 79 आहेत। 90 सोलापूर ग्रामीण साठी आहेत। बघा, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल साधारणतः कोणत्या जिल्ह्यामध्ये किती जागा आहेत आणि आपल्याला फॉर्म भरणं कुठं सोयीस्कर जाईल की ज्यामध्ये आपलं सिलेक्शन होण्यासाठी खूप मोठा फायदा होईल। छत्रपती संभाजीनगर शहर याच्यासाठी जागा आहेत 150। छत्रपती संभाजीनगर ग्रामीण याच्यासाठी 53 जागा आहेत। लोहमार्ग छत्रपती संभाजीनगर 93 जागा आहेत। नागपूर शहर आहे साधारणतः 595 जागा आहेत। बघा, नक्कीच तुम्हाला इथंही आता आपल्याला काय करायचंय, त्या जिल्ह्याची जी काही असणारी जाहिरात आहे त्याच्यामध्ये आपल्याला कास्ट वाईज त्याचं डिस्ट्रीब्युशन बघायचंय, जेणेकरून संख्येवरून आणि त्याच्या असणाऱ्या आरक्षण निहाय वितरणावरून आपल्याला अंदाज बांधता येईल आपल्याला कुठे फॉर्म भरायचा आहे। तो नागपूर ग्रामीण असेल 272 जागा आहेत। लोहमार्ग नागपूर 18 जागा आहेत। रायगड जिल्ह्यासाठी 94 जागा आहेत पोलीस शिपाई पदासाठी। पालघर जिल्ह्यासाठी 158 आहेत। सिंधुदुर्ग 78 जागा आहेत। रत्नागिरी यासाठी 100 जागा आहेत। कोल्हापूर 88, सांगली 59, नाशिक ग्रामीण 210, अहिल्यानगर 73, जळगाव 171, धुळे 133, जालना 156, बीड 174, धाराशिव 123, अमरावती ग्रामीण 214, अकोला 161, वाशिम 40, बुलढाणा 148, यवतमाळ 150 आणि नांदेड 199, लातूर 30, परभणी 86, हिंगोली 37 जागा आहेत। भंडारा 59 आहे। चंद्रपूरला सुद्धा चांगल्या जागा आहेत 215, वर्धा 134, गडचिरोली 717 आणि गोंदिया 59। जर आपण पूर्णतः महाराष्ट्रातल्या एकूण पोलीस शिपाई पदांची जर जागांची एकूण आकडेवारी जर बघितली तर जवळजवळ 12,702 पद एवढी सगळी पोलीस शिपाई पदासाठी आहेत। अनेक विद्यार्थ्यांच्या मेसेज थ्रू, फोन किंवा कॉल थ्रू एक प्रश्न, सर फॉर्म भरायचा आहे कुठे भरायचा आहे, समजा जागा अशा आहेत तर सांगायचं असं आहे की जागांची संख्या तिथं खूप आहे याचा अर्थ आपण तिथेच फॉर्म भरावा याचाही अर्थ तसा होत नाही। फक्त यामध्ये आपल्याला आपल्या कास्टसाठी किती उपलब्ध आहेत, त्यानंतर आपल्याला बाकीच्या जे काही पॉझिटिव्ह गोष्टी आहेत फॉर्म भरण्यासाठी, कारण
बाकीच्या तर अटी शर्ती आपल्याला पाहावंच लागेल। आणि या कुठल्या आपल्या याच्या आधी जर आपण पोलीस भरती प्रक्रियेमध्ये समाविष्ट झाला असेल तर आपल्याला अनुभवाचा फायदा नक्की होतो की बाबा कोणत्या ठिकाणी आपल्याला सोयीस्कर जाईल। त्यामुळे विद्यार्थ्यांनी या सगळ्या चार्टचा एक विचार करायचा की बाबा आपल्याला कोणत्या ठिकाणी फॉर्म भरायचा आहे। पोलीस शिपाई असू द्यात, SRPF असू द्यात, बॅट्समन असू द्यात, चालक असू द्यात, कारागृह असू द्यात, यामध्ये फॉर्म भरताना आपली अर्हता, क्वालिफिकेशन आणि आपल्याला कोणत्या ठिकाणी आपल्या कास्टसाठी किती जागा उपलब्ध आहेत या सगळ्या गोष्टीचा आपल्याला अंदाज बांधायचा आहे। तुमच्याकडे भरपूर सारा होते, खूप सारा म्हणण्यापेक्षा आपण या 2-4 दिवसाच्या कालखंडामध्ये शांत बसून या गोष्टीवरती विचार करायचा आहे की आपल्यासाठी बेटर काय आहे। बरोबर, आपले मित्र मैत्रिणी कुठे भरतायत, कुठे जास्त फॉर्म येत आहेत याच्यावरती तुमची निवड अवलंबून नसते। तुमच्यासाठी कुठल्या गोष्टी आवश्यक आहेत, फायदेशीर आहेत, या सगळ्या गोष्टीने बारकाईने बघूनच फॉर्म भरावा असं मी विद्यार्थ्यांना आव्हान करतोय। नक्कीच तुम्हाला एक चांगली सुवर्ण संधी लाभलेली आहे। पोलीस बनण्याचं, खाकी वर्दी परिधान करण्याचं अनेक वर्षापासून, अनेक दिवसापासून विद्यार्थी मित्र याची चातकासारखी वाट बघत होते आणि सरते शेवटी या 2-3 दिवसांमध्ये या प्रक्रियेला सुरुवात झाली। याचा अर्थ आता इथून पुढचे 2-4 महिने तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत। मग पहिल्यांदा ग्राउंड्स असेल, लेखी असेल, याच्यासाठी तुम्हाला पूर्णतः स्वतःची क्षमता सिद्ध करावी लागेल आणि स्वतः या पूर्णतः या भरती प्रक्रियेमध्ये समाविष्ट होणं गरजेचं आहे, जेणेकरून तुमचं स्थान तुमचं पण निश्चित होईल आणि तुमचं स्वप्न साकार होईल। इन्फिनिटी अकॅडमी नेहमी तुमच्या सोबत असणारे, याच्यासाठी जे काही पोलीस भरती करणारे विद्यार्थी मित्र आहेत त्यांच्यासाठी ज्या काही सोयी सुविधा उपलब्ध करून देता येईल, या चॅनल थ्रू सेशन देता येईल, त्यासाठी नक्कीच इन्फिनिटी अकॅडमी तुमच्या सोबत असणार आहे। एक अगदी माफक दरामध्ये बॅच सुद्धा उपलब्ध करून दिली आहे या विद्यार्थी मित्रांसाठी। ही जी पदभरती आहे त्याच्या परिपूर्ण तयारीसाठी महाराष्ट्रातली सर्वोत्तम टीम तुम्हाला मार्गदर्शन करणार आहे आणि अगदी 499 एकदा काही बॅच जॉईन केली, आता इथून पुढचा कालावधी खूप तुमच्यासाठी महत्त्वाचा आहे। बाकी सर्व वैशिष्ट्ये स्क्रीनवरती आहेत, कॉन्टॅक्ट नंबर आहे, ज्या कोणा विद्यार्थी मित्रांनी बॅच जॉईन करायचं काय फक्त दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरवरती कॉल करायचा आहे किंवा जर शक्य असेल तर प्रत्यक्ष अकॅडमीला भेट द्या। 2 ब्रांचेस आहेत, एक नाशिक आणि पुणे। सर्व माहितीची पूर्तता करा। एक खात्री देतोय हमखास तुमचं हे येणाऱ्या भरती प्रक्रियेमध्ये तुमचं स्वप्न साकार होईल, खाकी वर्दी परिधान करताल एवढी मात्र शाश्वती देतोय। विद्यार्थी मित्रांनो, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा चॅनल पोहोचवणं गरजेचं आहे, शेअर करायचं, आवडली असेल माहिती तर लाईकच्या स्वरूपात प्रतिक्रिया जरूर द्यायची। चला विद्यार्थी मित्रांनो, मी सागर जगताप सर रजा घेतोय तुमची। पुन्हा भेटू अशाच महत्त्वपूर्ण माहिती जी विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून अत्यावश्यक असेल। चला थांबतोय, गुड बाय अँड टेक केअर।